100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनातील बाल महोत्सवाची उत्साहात सुरुवात। 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनातील बाल रंगभूमी महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। या महोत्सवामध्ये डस्टर, हीच खरी सुरुवात, जीना इसी का नाम है आणि कृष्णलीला या एकांकिका सादर करण्यात आल्या। या खास सोहळ्याला बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली। प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत व सौ कांडेकर, सौ सुधा कांक्रिया, डॉक्टर विजय जोशी, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, अनंत जोशी, प्रसाद भनगे, सतीश लोटके, प्रसाद बेडेकर, चैत्राली जावळे आणि जालिंदर शिंदे, संतोष ताठे, इम्रान शेख, प्रशांत जठार, अविनाश कराळे आदी उपस्थित होते। बाल रंगभूमीला नव्या उंचीवर नेणाऱ्या या महोत्सवाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। नाट्य सादरीकरणातील बाल कलाकारांचा उत्साह आणि कलाकृतींची उंची प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाने स्वीकारली। नमस्कार, मी नीलम शिर्के सावंत। आज 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नगरमध्ये येण्याचा योग आला आणि आज पूर्ण दिवस बालरंगभूमी परिषदेचा दिवस होता। नगरकरांचा प्रतिसाद उत्कृष्ट आहेच, पण आमच्या बालकलाकारांचा प्रतिसाद नगरमध्ये फार उत्कृष्ट आहे। या सर्व टीमसाठी माझे खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा, यासाठी की फार कमी दिवसामध्ये क्षितिज जावरे असतील, बाकी डॉक्टर, बाकी सगळीच टीम, कोणाकोणाचं नाव घेतलं पाहिजे, पण सगळ्यांनीच खूप उत्कृष्टपणे नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे। एवढी मोठी दिग्गज मंडळी, मान्यवर येणार आहेत। लहान मुलांची व्यवस्था खूप छान करण्यात आलेली आहे। मुलांना भोजन आवडलं आहे, कार्यक्रम आवडत आहेत, विविध प्रकारचे कार्यक्रम केलेत। एवढ्या कमी दिवसात एवढं सुंदर नियोजन अगदी म्हणजे नगरकरांकडून शिकावं। त्यामुळे माझ्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि संमेलनाला सगळ्यांनी आवर्जून हजेरी लावावी एवढी सदिच्छा। धन्यवाद। आज 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने बाल महोत्सवाला सकाळी सुरुवात झाली आणि या बाल महोत्सवाचं उद्घाटन बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा माननीय नीलमताई शिर्के सावंत यांनी केलेलं आहे आणि त्यांनी मुलांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण केलेला आहे। खरं म्हणजे या संमेलनामध्ये अत्यंत उत्साहाने मुलं सामील झालेली आहेत। संपूर्ण सभागृह भरून गेलेलं आहे। मुलं त्यांच्या अदाकारी करतायत आणि त्याचा मनमुराद आनंद घेत आहेत। ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे। मुळात हे संमेलन सर्वसमावेशक केलेलं आहे। 2 प्रायोगिक नाटकं, 2 व्यावसायिक नाटकं झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठीची संधी, लोककला महोत्सव, एकपात्री अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांनी नटलेलं हे 100वं संमेलन आहे। त्याचबरोबर कलाकारांची रजनी पण आहे, संगीत रजनी। 26 आणि 27 तारखेला प्रमुख संमेलन हे सारडा कॉलेजच्या मैदानावर होत आहे। 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता या संमेलनाचं उद्घाटन होईल आणि ते उद्घाटन संपल्यानंतर संगीत रजनीचा कार्यक्रम आहे। या उद्घाटनासाठी माननीय नामदार सामंत साहेब हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील हे देखील हजर राहणार आहेत। अशा भरगच्च कार्यक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात 26 तारखेला या संमेलनाचं उद्घाटन होईल। त्यानंतर 27 तारखेला देखील दिवसभर माऊली सभागृहात कार्यक्रम आहेत। ते कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी परत 5 वाजता या संमेलनाचा समारोप सारडा कॉलेजच्या मैदानावर आहे। याच्यासाठी आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार येणार आहेत। त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती नामदार श्री रामजी शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचं प्रमुख आकर्षण त्या समारंभाच्या निमित्ताने असणार आहे। आणि हे समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मोरीची मावशी नावाचं एक विनोदी नाटक आहे। या निमित्ताने आणि त्यानंतर या संमेलनाचा समारोप होईल। या निमित्ताने समस्त नगरकरांना मी विनंती करतो
की जास्तीत जास्त संख्येने या संमेलनाचा लाभ घ्या, आनंद घ्या। ही पर्वणी आपल्याकडं 22 वर्षानंतर आलेली आहे, 22-23 वर्षानंतर, तर त्याचा जरूर लाभ घ्या। पुन्हा कधी येईल याचा नेम नाही, आत्ताच आनंद लुटा। धन्यवाद।